अमरावती बस स्थानकाच्या पाहणीवेळी मंत्री प्रताप सरनाईक संतापले। बस स्थानक परिसरातील अस्वच्छतेची आणि सगळ्याच भागाची त्यांनी पाहणी केली। प्रवाशांना होत असलेला नाहक त्रास तसंच चालक आणि वाहकांमधील अव्यवस्था याचा आढावा प्रताप सरनाईकांनी घेतला आणि प्रताप सरनाईक संतप्त झाले। 2 अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश सुद्धा त्यांनी दिले। विदर्भाचे मुख्यमंत्री असून सुद्धा दररोज शेतकरी आत्महत्या होत आहेत। त्यांच्या आमच्यावरती दाढीवाला, तुमच्यावर बिगर दाढीवाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना कडूंची जीभ घसरली। भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद मिळण्याबाबत अनिश्चितता आहे, मात्र पालकमंत्री पदाबाबत शिंदेंसोबत बोलून चर्चा करू असं सूचक वक्तव्य सुनील तटकरे यांनी केलं। ठाकरे गटाकडून महागाई विरोधामध्ये जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं। अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलंय। यावेळी क्रांती चौकामध्ये केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। कुठेतरी संघटन कमी पडतंय हे संजय राऊतांनी मान्य केलं पाहिजे अशी टीका संजय शिरसाटांनी केली। मवियामध्ये असलेली फूट त्यांच्या पराभवाला कारणीभूत असल्याचं सुद्धा शिरसाट म्हणाले। कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला समर्थन मिळालं नाही असं कोण म्हणालं? 11 प्रमुख शहरांमध्ये प्रमुख आंदोलनं झालेत, मात्र ते आंदोलन दाबण्यासाठीचे प्रयत्न सुद्धा झाले असा आरोप खासदार संजय राऊतांनी केला। संजय राऊत काँग्रेसचेच प्रवक्ते झालेले आहेत। नीट प्रकरणामध्ये दोषींवरती कारवाई झाली असून सुद्धा विरोधक मात्र राजकारण करतायत अशी टीका नवनाथ बन यांनी केली आहे। मी अखेरच्या श्वासापर्यंत काँग्रेसमध्येच राहणार, काँग्रेसचे चांगले दिवस आणायला आपण सगळेच प्रयत्न करू असं आवाहन आमदार विकास ठाकरे यांनी केलं। खासदार उदयनराजे भोसलेंनी आशियाई महामार्गावरील कराड येथील उड्डाणपुलाची पाहणी केली। या उड्डाणपुलाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। पुढच्या आठवड्यामध्येच या पुलाच्या एका लेनवरून वाहतूक सुरू होईल असंही राजे म्हणाले। सरकार महागाई नियंत्रणामध्ये आणण्याचं केवळ आश्वासनच देते, मात्र महागाई काही कमी होत नाहीये। याचे परिणाम सत्ताधाऱ्यांना योग्य वेळी भोगावे लागतील असं वक्तव्य शरद पवारांनी केलं। प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी प्रसंगी मी कॉक्रोच जनता पार्टीचा सदस्य होण्यासाठी तयार आहे असं विधान लक्ष्मण हाके यांनी केलं। मी कॉक्रोच जनता पार्टीचं समर्थन करत असल्याचं सुद्धा हाके म्हणाले। शिवसेनेचा देवरीमध्ये मेळावा पार पडला। या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बच्चू कडूंनी भाषण करताना कार्यकर्त्यांना आपला मंत्री जर चुकत असेल तर त्याला ठोकून काढा असा सल्ला दिला। कामठी तालुक्यातील गुमळथळा इथं सुरू असलेल्या महसुली नाल्याच्या खोलीकरणाच्या कामाची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। पावसाळ्यापूर्वी सुरू असलेल्या कामाचा आढावा सुद्धा त्यांनी यावेळी घेतलेला आहे। जर राष्ट्रवादीनं भाजपला टाटा बाय बाय केलं तर आम्ही एकत्र येण्याचा विचार करू। रोहित पवारांच्या वक्तव्यावरती सुनील तटकरे संतापले। रोहित पवारांना कोण विचारतंय? त्यांचा आम्हाला सल्ला देण्याचा कोणताही अधिकार नाही अशा शब्दात तटकरेंनी रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलं। खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। रायगड विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल तटकरेंनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले। यवतमाळ जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला। काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांच्यासह उमरखेड महागाव मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला। मुंबईतील प्रभाग क्रमांक 14 मध्ये सार्वजनिक गार्डनच्या जागेवरती भाजप नगरसेविका सीमा शिंदेंनी स्वतःचं कार्यालय थाटल्याचा आरोप होतोय। मनसेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धडक देताच फलक हटवून सारवासारव करण्याचा प्रयत्न सुरू झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या अराजकतावादी टीकेला सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि त्यांनी मोठ्या शब्दामध्ये जे आंबेडकरांना फॉलो करतात ते या आंदोलनामध्ये सहभागी होतील असं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलेलं आहे। राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं। नागपूर आणि वर्धा जिल्ह्यामध्ये उडान प्रकल्पांतर्गत सेवा बळकट करणार असल्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात घेण्यात आला।